असं काय झालं? ओके, सर्वप्रथम सगळ्यांचे खूप खूप आभार. एवढ्या मोठ्या प्रसंगी, एवढ्या आनंदाच्या प्रसंगी सगळेजण आले आहात आणि त्याच्याबद्दल खरोखर सगळ्यांनीच तुम्हाला धन्यवाद दिले. माझ्या मुलांनी, विवेकने, सगळ्यांनी. माझ्यातर्फे पण सगळ्यांचा खूप खूप आभार. सर प्लीज. अतिशय वेळेत आला तसा. माझे म्हणजे पिंपळेकर सर, जसं काही आता ओळख झाली असेल, डॉक्टर सुनील पिंपळेकर सर, डॉक्टर समीर शास्त्री आणि डॉक्टर संदीप माळी. हे सगळं जे मी केलेलं आहे याच्यामध्ये हे तिघं जण कंटिन्युअसली माझ्याबरोबर होते. पिंपळेकर सर माझे गाईडच आहेत, त्यामुळे त्यांनी मला पूर्ण तो विषय समजून त्याच्यामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन केलं. म्हणजे सरांचं तुम्हाला मी सांगते, पिंपळेकर सरांचं, की त्यांच्याकडे कुठलाही विद्यार्थी असो, ते गेल्यानंतर कॉफी आणि खायला दिल्याशिवाय ते कधीही सोडत नाही, कधीही सोडत नाही. म्हणजे असं कुठलंच नाही. इव्हन मी पण नाही आहे, मी पण कधी माझ्या विद्यार्थ्यांना कधी असं खायला वगैरे दिलं नाही. पण सर अतिशय आनंदाने आणि प्रेमाने करतात. शास्त्री सरांचा विषय ॲक्च्युली एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे, पण तरीसुद्धा त्याच्यातले त्यांनी बारकावे आणि वेळोवेळी मला धीर देण्याचं काम सरांनी खूप केलं. आणि तसंच माळी सर म्हणजे अतिशय मेथोडॉलॉजिकल. सर तुम्ही जसं ह्याला सिनॉप्सिसच्या वेळेला तुमचे जे पॉईंट्स होते, सरांनी मला 2 पानं भरून करेक्शन सांगितल्या होत्या. म्हणजे माझ्या फायनल डिफेन्सच्या वेळेला मी 30 कागद समोर ठेवून माझं प्रेझेंटेशन तयार केलं. तर सर या तिघांच्यामुळे मी खरोखर आणि मी अतिशय भाग्यवान आहे की हे असे तिघंजण मला, हे दोघंजण रिव्ह्युअर्स आणि सर गाईड म्हणून मिळाले. खरोखर आय एम व्हेरी लकी फॉर दिस. एक फक्त माळी सरांचं एक पिशवी आणकडे माळी सरांचं अक्षरही अतिशय सुरेख. छोटंसं फक्त मी फार वेळ येते, आय नो सगळ्यांना खूप भूक लागली असेल, पण तरी आता आलेलाच आहात तर आता माझं ऐकल्याशिवाय जाणार नाही. सर्वात मोठी म्हणजे माझ्या मागचा फोर्स म्हणजे विवेक. त्याच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. मला एवढा मोठा जर्नी करणं खरोखर शक्य नव्हतं. म्हणजे ठीक आहे, त्याने अभ्यासासाठी मला नसेल मदत केली, पण एक इमोशनल आणि कित्येक वेळेला माझ्या म्हणजे असं फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा एकूण म्हणजे हा पहिला श्रोता माझा विवेक होता. मुलं तर प्रश्नच नाही, कायम माझ्याबरोबर. म्हणजे कितीतरी वेळा असं झालं की म्हणजे खरोखर जसं त्यांनी सांगितलं की थोडंसं फ्रस्ट्रेशन कुठेतरी कधीतरी की अरे आपल्याला अजून काही रिझल्ट्स मिळत नाही आहे. याच्यासाठी ह्या दोघांवरती कायम माझा भरोसा होता की तुम्ही ऐका, फक्त माझं ऐकून घ्या. विवेक, आईबाबांविषयी काय सांगायचं, कारण कितीतरी वेळा माझ्याकडनं असं झालं शेवटी तर की स्वयंपाक पण झाला नाही. म्हणजे मी अक्षरशः त्यांनी की तुम्ही काय खाताय, काय करताय, मी कधी बघितलं सुद्धा नाही. शेवटचे 6-8 महिने तर खरोखर असं झालं. पण आईबाबांनी कधीच त्याच्याविषयी चिडचिड केली नाही. उलट कायम ते इतके सपोर्टिव्ह राहिले. म्हणजे बाबा सुद्धा मग हळू बोलणं, म्हणजे त्यांना जरी समजलं नाही तरी बाबा म्हणायचे की मी शांत बसतो, तू काय. आई पण टीव्हीचा आवाज बंद ठेवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तसेच अंगातही साधना, सीमा, त्यांनी मला कधीही विसर पडू दिला नाही की तू PhD करतेय. थोडंसं माझ्याकडनं कधी विसरली झाली की तू काय करतेस, जा तिकडे, काय करते. माझे नातेवाईक तर म्हणजे खरोखर प्रत्येक वेळेला की अरे तू कुठपर्यंत आले, काय आले. म्हणजे हे पिअर प्रेशर जसं म्हणतात तसं काय कंटिन्युअसली मला जाणवून देत होते की आपण आता तू PhD करतेस, आता शेवट आलाय असं. कोयनी मॅडम आता ज्या बोलल्या त्या की त्यांनी मला मॅथ्ससाठी आणि स्टॅटिस्टिकल ॲनालिसिससाठी खूप मदत केली. माझी अजून एक कलिग आहे भारती महाजन, तर ती शास्त्री सरांचीच स्टुडंट आहे.
तिच्यामुळे सुद्धा माझा हा प्रवास काही वेळेला खूप खूप चांगला झाला. म्हणजे तिने खूप गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या. कारण एक शेवटी ना वय कधीतरी जाणवायला लागतं आपल्याला की आता 50+ झालं आहे. पण ती कंटिन्युअसली तिने माझ्याबरोबर माझे काही ॲप्लिकेशन्स लिहिणं, कारण माझा जी ॲक्च्युली जर्नी चालू झाली ती 2013ला चालू झाली. 2013ची माझी ॲडमिशन आहे. पहिली काही वर्ष म्हणजे 1 वर्ष माझं म्हणजे सगळं आपण काय म्हणू आपण कोर्स वर्क झाला. त्याच्यानंतर थोडंसं डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी असल्यामुळे सरांचं पण तिथे रजिस्ट्रेशन नव्हतं. असे काही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये हॅडल्स घेत गेल्या. परत मी तेव्हा हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आणि त्यावेळेला अतिशय प्रचंड असं काम डिपार्टमेंटला चाललेलं होतं. त्यामुळे मला मान वर करायलाच फुरसत नव्हती. त्यामुळे माझं ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन झालं डिसेंबर 2018ला आणि 2023 म्हणजे डिसेंबर 2023च्या आत मला सबमिशन करायचं होतं. पण तेव्हापासून नंतर माझं जे फास्ट सगळं चालू झालं, म्हणजे मध्ये जरी पेंडॅमिक आलं तरीसुद्धा ऑनलाईन सगळे म्हणजे हे होऊन आमचे प्रोग्रेस सेमिनार्स होऊन अगदी व्यवस्थित पुढे येत गेले सगळे. कित्येक वेळेला मला असं झालं ना, खूप फ्रस्ट्रेशन आलं म्हणजे किंवा आजूबाजूच्या सगळ्यांचे PhD होती. आपलं एक थोडंसं वय नाही म्हटलं तरी जरा मध्ये सारखं अड येत असतं. पण कायम नंतर मी असं लक्षात ठेवलं की ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट नक्की आहे. त्यामुळे ही सुरुवात झालेली आहे, शेवट नक्की होणार आहे माझ्यासाठी. सुरुवातीला असं झालं की अनेक विषय वेगवेगळे मी घेत होते की मध्ये एकदा वेठीवर म्हणजे वाळावरती माझं संशोधन करावं का असं वाटत होतं. नंतर एकदा पेडेस्ट्रियनवरती असं वाटलं की पेडेस्ट्रियन्सवरती करावं. नंतर एकदा असं झालं की आपले काय म्हणतो आपण कोळ्यांची जाळी म्हणजे त्याचा जो आकार आहे त्या आकारामध्ये ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसवायची असे अनेक ठिकाणी चालू आहे. मग मी असे घरामध्ये सारखं बोलायचे आणि माझी मुलं खूप काय काय वेळेला निकल करायचे. 7वीत 9वीत वगैरे काहीतरी असेल मला वाटतं, अजूनही लहान असेल. त्याला हिंदीमध्ये एक असा वाक्प्रचार होता की चेष्टा करणं म्हणजे प्रयत्न करणं, हिंदीत म्हणजे असा प्रयत्न करणं. त्याने एक वाक्य तयार केलं, मेरी माँ PhD की चेष्टा कर रही है. म्हणजे तेव्हा हिंदी का मराठी काही पण त्यांनी हिंदीच केलं. अशा अनेक ह्याच्यामध्ये मग नंतर माझं भरपूर सर्वे होता. म्हणजे जवळपास रोज 16 तास. कधी मी एकटी गाडी चालवत होते, कधी माझे स्टुडंट्स काही बरोबर असायचे, सरांचे पण काही एमबीचे स्टुडंट्स होते. विवेक बऱ्याच वेळा बरोबर असायचा. आम्ही कंटिन्युअसली 16 तास एका बाजूने डेक्कन टू वनाज टू डेक्कन. आणि आता 30 किलोमीटर साकेतने सांगितलं आहे तो स्पीड माझा 30 km/h हा असा आम्ही ठेवूनच तो सर्वे केला. तर त्याच्यामध्ये बरेच रिझल्ट्स येत गेले. मग भरपूर माझे शीट्स तयार झाले. म्हणजे शेवटी तर मला वाटतं सिनॉप्सिसच्या वेळेला मला विचारलं, पण हे मॅडम हे तुम्ही सगळे एवढे शीट्स तुम्ही बघितले म्हणजे कसे ठेवले, कुठे ठेवले, कसं तुम्हाला समजतं की एक कोशातनं काय येत आहे म्हणून. सो मी एक व्यवस्थित तो तक्ता केला होता आणि मी खरंच म्हणजे आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी खूप सिस्टमॅटिक आहे. म्हणजे अनुभव पाटील मॅडमही त्यांनाही माहिती आहे की अतिशय माझं काम अतिशय सिस्टमॅटिक असतं. त्याच्यामुळे ते पण मला थोडंसं हेल्प झालीच. मी एक गंमत सांगायची अशी की मध्ये हे करताना सर्वे करताना जर सकाळी 6ला यायचे, त्यामुळे दुपारी मध्ये कधीतरी भूक लागायची ब्रेकफास्टला. डेक्कनच्या इथे एक हॉटेल आहे, म्हणजे छोटीशी टपरी होती ती. तर तिथे मी विपिन स्नॅक्स तिथे खूप छान बटाटे वडा मिळतो. तुम्ही गेला तरी खाऊ शकता. मग तिथे मी गाडी थांबवायचे, खायचे आणि मग परत माझा जर्नी चालू व्हायचा. मी एकटीच होते एक दिवस तिथे गाडी लावली आणि तो नो पार्किंगचा आहे ॲक्च्युली. मध्ये ते डिवायडर म्हणजे मध्ये जे मेट्रोचं काम चाललं आहे त्याच्या साईडला गाडी लावली होती. आणि मी गेले तरी माझं लक्ष होतं सारखं गाडीकडे. तेवढ्यात गाडी यांची आपले कॉर्पोरेशनची गाडी आली, माझ्या आता जामर लावला. मी तिथलं लगेच टाकून पहिले तिकडे पळाले. त्याला सांगितलं, म्हटलं अरे आता 2 मिनिटात येत होते मी, म्हटलं विपिनमधनं वगैरे. तो म्हटलं नाही मॅडम काय असं नाही, ते पार्किंग नाही वगैरे. म्हटलं अरे मी PhD करते. तो म्हटलं ओके मॅडम. अशा काही गोष्टी
पेशन्स, प्रचंड प्रमाणात मी पेशन्स ठेवला. तो मात्र ज्याच्या त्यानेच करावा लागतो. त्याच्यासाठी काही कोणी मदत करू शकत नाही, कितीही जरी म्हटलं तरी. तशी माझे कॉलेजमध्ये सुद्धा कलिग्स आहेत, त्यांनी सुद्धा मला भरपूर मदत केली. आता शेखर सर आले, महेश आला आहे, अजूनही सविता आहे. या सगळ्या जणांनी भरपूर मला म्हणजे काही वेळेला आपला धीर लागतो द्यावा, कोणीतरी द्यावा. तर लहान असो अथवा मोठं असो सगळ्यांनी मला, आणि इथे मला अजून एक सांगायचं की इथे जमलेल्या प्रत्येक माणसाने याने त्या स्वरूपात डायरेक्टली और इनडायरेक्टली मला खूप मदत केली. म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत या गोष्टी. तर त्याच्यासाठी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. शेवटी एक ओम शांती ओम मधलं जो फेमस डायलॉग, कोई चीज अगर दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश करती है. आप सब ने मिलके मुझे मेरी डॉक्टरेट दे दी. आई फील लाइक द क्वीन ऑफ द वर्ल्ड.